विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासिकेमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिसचा भाग बघितला. आपल्या पुस्तकामध्ये खूप त्याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला मी कालच सांगितलं, तुम्हाला प्रोटीन सिंथेसिसची ही अतिशय हा महत्त्वाचा भाग आहे. प्रोटीन सिंथेसिसनं काय तयार होतं हे तुम्हाला अगोदर काल सांगितलं मी, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिसचे प्रश्न जर परीक्षेमध्ये जर आपल्याला विचारला जर गेला तर त्या संदर्भामध्ये प्रोटीन सिंथेसिससाठी महत्त्वाचं काय आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, त्याच्यानंतर डोग्मा ऑफ सेंटर, त्याची रिॲक्शन, बरोबर आहे. ते मुद्द्यांना मार्क्स आहेत. मी तुम्हाला कल्पना दिली होती, प्रश्न विचारला 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. आता माहिती खूप जरी दिली असेल तर तेवढी लिहित बसला तर तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. मार्क पडायचे तेवढेच पडतात. म्हणून तुम्हाला मी टेक्निक पुन्हा पुन्हा सांगतो या ठिकाणी, बरोबर आहे. आणि या धड्यातलं काही आर्टिकल जे आहेत ना, मी बरेच असे ओलाटाईल मी सांगितलं तुम्हाला. कारण आता ती फिजिओलॉजीचा भाग आहे. फिजिओलॉजी म्हणजे अंतर्गत होणारी अभिक्रिया. लक्षात आलं काय म्हणतो, कसली अभिक्रिया त्याच्यामध्ये, अंतर्गत होणारी प्रक्रिया, अभिक्रिया, बरोबर आहे. तुम्ही जर म्हणला सांगितलं की सर ते कुठं हुलाले दाखवा म्हणलं तर आपल्याला तसं दाखवता येत नाही. लक्षात आलं काय म्हणतो. आता मी तुम्हाला सांगितलं, आपण नाकाद्वारे ऑक्सिजन घेतो, आपण रक्तामध्ये ते ऑक्सिजन मिसळल्यानंतर ते ऑक्सिजन म्हणजे रक्त हे ऑक्सिजन घेऊन जातं कुठे, प्रत्येक पेशीवर. तुम्ही जर म्हणला सर कुठं जातं दाखवा म्हणलं तर दाखवता येते का, नाही. तो इंटरनल पार्ट नाही, तो फिजिओलॉजी ॲक्टिव्हिटीचा भाग आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे क्रिया, ते काम चालणारं. लक्षात आलं. आता मी तुम्हाला आणखीन उदाहरण देतो, तुम्हाला बरेच उदाहरण देतो. आपण अन्न घेतलेलं, अन्न बारीक चावलं, अन्नातले घटक आपली बॉडी पूर्ण अपसार करून घेते. लक्षात आलं. तुम्ही म्हणला सर ते दाखवा बरं कुठं आहे, ते कसं जातं म्हणलं तर हे शरीरातला अंतर्गत भाग दाखवू शकेल मी तुम्हाला, ते असं असतं. म्हणून अभिक्रिया दाखवता येत नाही. अभिक्रिया हे प्रॅक्टिकलच्या सहाय्याने, प्रायोगिक तत्वाने, ते संशोधनाच्या माध्यमातून, ते प्रॅक्टिकलच्या माध्यमातून सिद्ध झालेली असते. म्हणून त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर हे प्रोटीन सिंथेसिसचा भाग तुमचा संपला. आता नंतरचं या ठिकाणी तर बघा, या ठिकाणी मी काय म्हणतो, आता ऑपेरॉन कन्सेप्ट. आता हे ऑपेरॉन कन्सेप्टचा शब्द, या शब्दाचा अर्थ काय हे आपण अगोदर या ठिकाणी आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता हा सुद्धा भाग तुम्हाला मी सांगतो, हे पूर्ण पेशीमध्ये होणारी अभिक्रिया आहे, चालणारी प्रक्रिया. लक्षात आलं. आपल्या बॉडीमध्ये काय असतात, पेशी असतात. एवढ्या छोट्या पेशी असतात, त्या छोट्या पेशीतल्या होणाऱ्या क्रिया आहेत, त्याला फिजिओलॉजिकली आपण भाग म्हणतो. लक्षात आलं काय म्हणतो, फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ. म्हणून आता हे आपल्याला इमॅजिन करूनच चालावं लागतं. इमॅजिन करून म्हणजे काय, हे असं असतंय. लक्षात आलं काय म्हणतो, असं गृहीत धरूनच आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. आता बघा या ठिकाणी काय आहे, ऑपेरॉन कन्सेप्ट या शब्दाचा असा अर्थ आहे, क्लस्टर ऑफ जीन्स विथ रिलेटेड फंक्शन इज कॉल्ड ऑपेरॉन. ऑपेरॉन कशाला म्हणतात, क्लस्टर म्हणजे जीनचा बंच. आता जीन का असते तुम्हाला अगोदर सांगितलं मी, बरोबर आहे. क्रोमोझोमवर असणारे, बरोबर आहे, क्रोमोझोम असणारे त्या ठिकाणी जीन. तुम्हाला जीनचं उदाहरण दिलं होतं मी. कसं होतं त्या ठिकाणी, क्रोमोझोम एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात, क्रोमोझोमवर जीन्स असतात. क्रोमोझोम एका पिढीमधून दुसरी पिढीमध्ये गेले की क्रोमोझोमवर जीन्स ऑटोमॅटिक त्या क्रोमोझोमवर असल्यामुळे ते ऑटोमॅटिक एका पिढीमधून दुसरी पिढीमध्ये जातात. त्याला कोणाला घेऊन जायची गरज नाही, ते क्रोमोझोमवर असतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं होतं, आपण कोणत्या गाडीमध्ये बसलेलं, उदाहरणार्थ एस टीमध्ये बसलेले आहेत. एस टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि त्याच्यामध्ये आपण बसलेलो असतो. लक्षात आलं काय म्हणतं, आपण जात नाही, जीन जात नाही, क्रोमोझोम जातात. म्हणून एस टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, आपण जात नाही, आपण गाडीमध्ये बसलेलो असतो. तसं आहे, क्रोमोझोम हे जीन्सवर असतात, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात, असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात घ्या. आता परत त्याच्यामध्ये काय, क्लस्टर ऑफ जीन्स. क्लस्टर ऑफ जीन्स म्हणजे या शब्दाचं का, त्या जीनचा समूह.
कळालं तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं मी? क्लस्टर ऑफ जीन्स म्हणजे त्या जीनचा समूह असा त्याचा अर्थ आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगतो ते बघा या ठिकाणी, आणि विथ रिलेटेड फंक्शन. क्लस्टर ऑफ जीन्स आणि त्याचं संबंधित जे फंक्शन असेल ते वेगवेगळं असा त्याचा अर्थ आहे. चला आता बघा या ठिकाणी या सगळ्या सेलमध्ये घडणाऱ्या अभिक्रिया आहेत हे लक्षात ठेवायचं. चला, इट इज, मी वाचतो ते आता बघा त्या ठिकाणी तो भाग. इट इज ए ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल इट इज ए ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. जीनचं जे रेग्युलेशन आहे, रेग्युलेशन म्हणजे काय, त्याची वर्किंग, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर फ्रांकोसिस, जाकोब अँड जॅक्यूस मोनॉड हे शास्त्रज्ञांची नावं आहेत. इन 1961, बरोबर आहे, 1961 एक्सप्लेन दॅट मेटाबॉलिक पाथवे दॅट रेग्युलेटेड ॲज ए युनिट. आता बघा हे मेटाबॉलिक म्हणजे शरीरातली प्रक्रिया, पाथवे म्हणजे मार्ग, ते होणारा प्रक्रिया, काम, आर रेग्युलेटेड ॲज ए युनिट. आता हे रेग्युलेटर म्हणजे काय, हे एकक असल्या पद्धतीने प्रत्येकाचं आपापलं काम व्यवस्थित चालू असतो असा त्याचा अर्थ आहे. फॉर एक्झाम्पल इन इकोग्लुना कोली. आता इकोग्लुना कोलीचं एक्झाम्पल बॅक्टेरियाचं दिलेलं आहे. इकोग्लुना कोली हे एक पेशी ऑर्गॅनिझम आहे, बॅक्टेरिया आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इन इकोग्लुना कोली वेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू द कल्चर मीडियम. कल्चर मीडियम म्हणजे काय, हे मायक्रोजमला वाढवण्यासाठी, एकाचे अनेक तयार करण्यासाठी त्याला कल्चर मीडियम लागतो. त्या ठिकाणी ते बॅक्टेरिया वाढत असतात खूप जोमाने. म्हणजे काय दिलं त्यांनी, वेन लॅक्टोज शुगर इज प्रोव्हाइडेड टू कल्चर मीडियम, जर प्रोव्हाइड केलं तर काय म्हणतंय, द सेल इंड्यूस प्रोडक्शन ऑफ 3 एन्झाईम. बघा हे सेल काय करतात, इंड्यूस त्यामध्ये होतात काय, प्रोडक्शन ऑफ उत्पादित केलेले एन्झाईम. एन्झाईम म्हणजे प्रतिजीविके, नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज. मग ते लॅक्टोजला पचवण्यासाठी. लक्षात आलं, काय म्हणतो, एन्झाईमचं कामच आहे. काय काम आहे त्या ठिकाणी, डायजेस्टिव्ह फंक्शन आहे, पचवणे असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. द एन्झाईम्स आर, आता ते कोणतं एन्झाईमचा नंबर 1 बीटा गॅलक्टोसाइडेज हा एन्झाईम आहे. डायजेस्ट द लॅक्टोज इनटू गॅलक्टोज अँड ग्लुकोज. लॅक्टोजचं डायजेशन करून कशात रूपांतर करतो ते, गॅलक्टोज अँड ग्लुकोजमध्ये. ओके, नंबर 2. त्याच्यानंतर बीटा गॅलक्टोसाइडेज परमिएज. बघा हे एन्झाईम तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कधी कसं ओळखायचं त्या ठिकाणी, कोणत्याही शब्दाच्या पुढे ASE आलं की तो एन्झाईम आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, मग ह्याचं काय या ठिकाणी काय, परमिट द लॅक्टोज मॉलिक्यूल इनटू किंवा टू, काय म्हणतात त्या ठिकाणी, परमिट द लॅक्टोज मॉलिक्यूल टू एंटर इनटू द सेल. मग ते सेलमध्ये एंटर करतो. लक्षात आला, असा त्याचा हा एन्झाईम. नंबर 3 ट्रान्स ॲसिटिलेज. बघा ट्रान्स ॲसिटिलेज हे काय आहे, कोणता मध्ये, बीटा गॅलक्टोसाइडेज ॲसिटिल ट्रान्सफरेज हा एन्झाईम आहे. ट्रान्सफर अँड ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल CoA टू गॅलक्टोसाइडेज. आता हा को ॲसिटिल CoA हे एन्झाईम आहे, बरोबर आहे, याचं रूपांतरित होतो असा त्याचा अर्थ आहे. कशामध्ये, गॅलक्टोसाइडेज, बरोबर, साईड असा त्याचा अर्थ आहे. चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो मी, सिंथेसिस ऑफ दीज 3 एन्झाईम्स. बघा हे 3 एन्झाईम तयार होणे इज कंट्रोल बाय ए लॉंग सेगमेंट ऑफ DNA. बघा काय म्हणतो या ठिकाणी, याला कोण, हे 3 एन्झाईमला तयार करण्यासाठी कोण जबाबदार आहे, तयार होण्यासाठी कोण, 3 एन्झाईम कंट्रोल बाय, या एन्झाईमला तयार होण्यासाठी नियंत्रित केलं जातं काय, बाय ए लॉंग सेगमेंट ऑफ DNA नोन ॲज ओपेरॉन. यालाच आपण ओपेरॉन म्हणतो. लॉंग सेगमेंट ऑफ DNA म्हणजे काय, जीन्स. लक्षात आलं काय म्हणतो, क्रोमोझोम असणारे
जीन्सच आले असा तर त्या ठिकाणी, बरोबर आहे. चला पुढे. इट कन्सिस्ट ऑफ एन ऑपरेट साईट ओ. ऑपरेट साईट म्हणजे जिथून ते सुरुवात होते ते ओ म्हणलं दाखवणं ओनं दाखवलेलं. 3 स्ट्रक्चरल जीन्स ZYA. मग त्याच्यामध्ये 3 स्ट्रक्चर असलेले जीन्स असतात. कोणते कोणते? ZYA, त्यांना नाव दिलेलं त्याला, बरोबर आहे. पुढे. द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन्स इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साईट विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. बघा आता या ठिकाणी काय हे काय असतात म्हणलं तर रिप्रेसर प्रोटीन असतात. असं इन शॉर्टमध्ये प्रोटीनचा भाग असा त्याचा अर्थ आहे. रिसेप्टर प्रोटीन इज प्रोड्यूस्ड बाय द ॲक्शन ऑफ जीन्स. बरोबर आहे. ती जीनची ॲक्शन झाल्यानंतर कसली ॲक्शन? इनहिबिटर त्याला मारा करणे ज्याला किंवा त्याच्यावर परिणाम करणे नोन ॲज रेग्युलेटर जीन्स. रेग्युलेटर जीन्स म्हणजे तो वर्किंग करणारा जीन्स असा त्याचा काम करणारा असा त्याचा अर्थ आहे. ओके, रेग्युलेटर जीन्स असा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. द जीन एक्सप्रेशन डिपेंड ऑन वेदर द ऑपरेटर इज स्विच्ड ऑन ऑर स्विच ऑफ. बघा हे जीनचं एक्सप्रेशन होणे म्हणजे जीनचं जे काही गुणधर्म आहे दिसून येण्यासाठी तर हे ऑपरेटर जीन्स जे आहे ना स्विच ऑफ किंवा चालू किंवा बंद असा त्याचा अर्थ आहे. त्या पद्धतीने आपल्याला करता येतं. इफ द ऑपरेटर इज स्विच ऑन म्हणजे त्याचं जर चालू जर आपण केलं तर काय होतं आहे? द 3 जीन्स ZY and A are transcribed by a RNA polymerase into RNA polymerase हा एन्झाइम आहे. ASC शब्द आलेला आहे. into a single small mRNA. बघा त्याच्यामध्ये रूपांतरित होतं असं म्हणलं त्या ठिकाणी. Each structural genes is generally known as सिस्ट्रॉन. बघा याच स्ट्रक्चरल जीन्सला काय म्हटलं जातं? सिस्ट्रॉन असं म्हटलं जातं आहे. बघा अँड द ट्रान्सक्रिप्टेड लॉंग स्मॉलियम RNA कवरिंग व्हेरियस सिस्ट्रॉन इज नोन ॲज पॉलिसिस्ट्रॉनिक. पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणजे सिस्ट्रॉनचे अनेक असे भाग त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता बघा स्विच ऑन और स्विच ऑफ द ऑपरेटर इज अचीव्ड. अचीव्ड म्हणजे अकंपनिश्ड म्हणजे ते पूर्ण होणे बाय ए प्रोटीन कॉल्ड ॲज रिप्रेसर्स. त्याला रिप्रेसर असं आपण या ठिकाणी आपण म्हणतो रिप्रेसर्स. व्हेन दिस प्रोटीन इज स्विच्ड टू. हे प्रोटीनचं जर स्विच होऊन नंतर रूपांतर झालं काय? टू द ऑपरेटर बॅक इट. नंतर ऑपरेटर बॅक इट झालं तर द स्विच इज टर्न ऑफ. ते टर्न होऊन बंद पडतं. अँड स्ट्रक्चरल जीन आर नॉट एक्सप्रेस्ड. मग त्या स्ट्रक्चरल जीनचं एक्सप्रेस होत नाही का? त्याचं वर्किंग संपल्यानंतर ते कशाला काम करत आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके चला आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी लॅक ओपेरॉन. लॅक ओपेरॉन या शब्दाचा अर्थ म्हणजे लॅक म्हणजे खरं तर शब्दशः अर्थ इथं घ्यायचा नाही. लॅक म्हणजे नाहीसा. बरोबर आहे. नाहीसा नाही इथं लॅक म्हणजे लॅक्टोज ओपेरॉन. लॅक्टोज ओपेरॉन काय? ग्लुकोज फ्रक्टोज माल्टोज. बरोबर आहे. हे त्याचे युनिट असल्यासारखा त्या ठिकाणी भाग. आता याच्यामध्ये मी या ठिकाणी सांगतो बघा या ठिकाणी लॅक्टोज ओपेरॉनमध्ये बघा लॅक ओपेरॉनमध्ये लॅक्टोज और लॅक ओपेरॉन इथं दिले त्याचा अर्थ दिले त्या ठिकाणी. म्हणजे लॅक ओपेरॉनलाच काय म्हणतात? लॅक्टोज असं म्हणतात. ऑफ इथोग्लुकोली इज इंड्युसिबल ऑपेरॉन. इंड्युसिबल त्याच्यात होत नाही. द ऑपेरॉन इज स्विच्ड ऑन. जर ऑपेरॉन जर चालू झालं तर म्हणजे काय होतं? वेन ए केमिकल इंड्युसर लॅक्टोज इज प्रेझेंट इन द मीडियम. त्या मीडियममध्ये लॅक्टोज हे प्रेझेंट असतं असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर लॅक ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कॉम्पोनंट्स. लॅक म्हणजे लॅक्टोज ओपेरॉन याच्यामध्ये खालील घटक असतात असं म्हणतात. नंबर 1 रेग्युलेटर जीन्स. त्यालाच आपण रिप्रेसर जीन्स असं आपण म्हणतो. नंबर 2 प्रोमोटर जीन्स. त्याला प्रवर्त करणारा जीन्स. आणि त्याच्यानंतर ऑपरेटर जीन्स चालू करणारा जीन्स. स्ट्रक्चरल जीन्स जो आकार असेल तो जीन्स. 5वा इंड्युसर जीन्स किंवा इंड्युसर. इट इज नॉट कॉम्पोनंट ऑफ द ऑपेरॉन.
हे पाचवा मात्र ओपेरॉनचा कॉम्पोनंट नाही असं म्हणतं या ठिकाणी. झालं. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आपण काय रेग्युलेटर जीन्स नंबर 1 आपण बघू या ठिकाणी. बरोबर आहे. ती जीन कंट्रोल द ऑपरेट जीन्स इन द कॉपरेशन विथ ॲन इंड्युसर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. बघा हे सेलमध्येच घडणाऱ्या प्रक्रिया मी तुम्हाला अगोदरच कल्पना दिली. पेशी म्हणल्यानंतर सायटोप्लाझम आलं, त्या सायटोप्लाझममध्ये असणारे सेल ऑर्गनेल्स आले. बरोबर आहे. म्हणजे रेग्युलेटर म्हणजे काय चालू करणारा. बरोबर आहे. वर्किंगमध्ये आणणारा असा त्याचा अर्थ आहे. रेग्युलेटर जीन प्रोसीड्स द प्रोमोटर जीन्स. बघा रेग्युलेटर जीन काय करतो पुढे प्रोमोटर जीनमध्ये, प्रोमोटर म्हणजे त्याला प्रवर्स करणे. इट मे नॉट बी प्रेझेंट इमिडिएटली ॲडजेसंट टू ऑपरेटर जीन्स. बघा इट मे नॉट बी प्रेझेंट इमिडिएटली ॲडजेसंट. अचानक अशा पद्धतीने ॲडजेसंट नसतो टू ऑपरेट द जीन्स, ते ऑपरेट करण्यासाठी. द रेग्युलेटर जीन प्रोड्युसेस ए प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर प्रोटीन. अगोदर सांगितलं आपण ते रिप्रेसर बाइंड विथ ऑपरेटर जीन. आता हा रिप्रेसर जीन कोणाला बरोबर बाइंड होतो ऑपरेटर जीन्सला. अँड रिप्रेसेस कंसामध्ये रिप्रेसेस नंतर काय होतो स्टॉप होतो. बरोबर आहे. इट्स ॲक्शन त्याची कार्य थांबते असा त्याचा अर्थ आहे. यालाच काय म्हणतात इट इज कॉल्ड ॲज अ रेग्युलेटर प्रोटीन. यालाच रेग्युलेटर प्रोटीन असे म्हणतात. झाला. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी प्रोमोटर जीन्स आहे. द जीन्स प्रोसीड्स द ऑपरेटर जीन्स. बघा द जीन्स कशामध्ये त्या ठिकाणी प्रोसीड म्हणजे पुढे ढकललं जातं त्या ठिकाणी ऑपरेटर जीन्समध्ये. इट इज प्रेझेंट ॲडजेसंट ऑफ ऑपरेट जीन आणि तो कोणाबरोबर ॲडजेसंट असतो ऑपरेट जीन्स बरोबर. द प्रोमोटर जीन मार्क्स द साईट ऑफ विच द RNA पॉलिमरेज एन्झाईम बाइंड. त्याच्याबरोबर पॉलिमरेज एन्झाईम बांधणी करतो. बरोबर असा त्याचा अर्थ आहे. बाइंड म्हणतात त्या ठिकाणी बाइंड. वेन द ऑपरेटर जीन्स इज टर्न्ड ऑफ, तो ऑपरेटर जीन्स टर्न ऑफ होऊन जातो, बंद होऊन जातो. बरोबर आहे. टर्न ऑन होतो, चालू होऊन जातो असा त्याचा अर्थ आहे. द एन्झाईम मूव्ह द जीन्स. द एन्झाईम मूव्स ओव्हर द ऑपरेटर जीन्स. तो एन्झाईम ऑपरेटर जीन्सवर त्या ठिकाणी काय होतो मूव्ह होतो, चालून जातो असा त्याचा अर्थ. अँड ट्रान्सक्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन्स स्टार्ट. बघा आता ट्रान्सक्रिप्शन स्ट्रक्चरल जीन्स काय होतं स्टार्ट होतं. प्रोमोटर जीन्स बेस सिक्वेन्स डिटरमाइन्स विच स्ट्रँड ऑफ DNA ॲक्ट ॲज टेम्पलेट. आता हे कशावर तयार होतो DNAच्या स्टँडवर. आता DNAची स्टँड कशी असतं तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. बरोबर. आणखीन हे बघा ही DNA स्टँड आहे का, ही DNAची स्टँड आहे. DNA पाय म्हणल्यासारखं ती हे DNAचे स्टँड म्हणजे DNA शिडी म्हणजे काय त्याचे शिडीचा पाय असल्यासारखं असा त्याचा. ओके. हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळं सांगावं लागतं, लक्षात राहत नाही तुमच्या. चला पुढे. आता ऑपरेटर जीन्स म्हणलं या ठिकाणी म्हणलेलं आहे. बरोबर. ऑपरेटर जीन्समध्ये इज प्रोड्यूस द स्ट्रक्चरल जीन्स कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ द स्ट्रक्चरल जीन्स. इट लाइज ॲडजेसंट टू द स्ट्रक्चरल जीन्स. वेन द ऑपरेटर जीन्स इज turned on by a inducer, the structural genes produce small m RNA. Full stop. Operator genes is turned off by a product of repressor genes. आता repressor genes आता तुम्हाला सांगितलं तो त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी स्ट्रक्चरल जीन्स लक्षात आला. आता स्ट्रक्चरल जीन्समध्ये काय या ठिकाणी बघा वेन लॅक्टोज इज ॲडेड टू द इकोग्लिना कुली. लॅक्टोज हा इकोग्लिना कोली जिथे हे बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये जर टाकले तर कल्चर मीडियममध्ये ते बॅक्टेरिया वाढीसाठी उपयोगात आणणारं जे काही माध्यम असेल ते. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी काय म्हणलं त्या ठिकाणी द स्ट्रक्चरल जीन्स कॅटलाइज कंसामध्ये प्रोड्यूस स्मॉल m RNA. कॅटलाइज म्हणजे उत्प्रेरक, त्याच्यावर अभिक्रिया करून आणण्यासाठी लवकर वापरला जाणारा भाग.
विच इन टर्न प्रोड्युसेस द पॉलीपेप्टाईड ऑन द रायबोझोम. आणि ते रायबोझोमवर तयार होतात पॉलीपेप्टाईड चेनच्या रूपाने. बरोबर. आता इथं आकृतीमध्ये दिलेले त्या ठिकाणी बघू आपण. द पॉलीपेप्टाईड फॉर्म्ड ॲक्ट ॲज एन्झाईम टू कॅटलाइज लॅक्टोज इन द सेल. आता लॅक्टोज इन द सेल, त्या सेलच्या लॅक्टोजमध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी अभिक्रिया होते. देर आर 3 स्ट्रक्चरल जीन्स इन सिक्वेन्स लॅक्टोज. अगोदर सांगितलं आपण झेड लॅक वाय आणि ए लॅक ए, म्हणजे लॅक्टोज हे जीन्सचे नाव आहे त्या ठिकाणी. ओके. एन्झाईम प्रोड्यूस्ड आर बीटा गॅलक्टोसाइडेज कॉमा बीटा गॅलक्टोसाइड परमिएज अँड ट्रान्सॲसिटिलेज रिस्पेक्टिव्हली. आता हे 3 एन्झाईम तयार होतात म्हणून आपण काय केलेलं आहे अगोदरच आपण सांगितलेलं आहे. आता इथे जी आकृती दिलेली ही भाग आहे बघा, ही आकृती वर्किंग ऑफ लॅक्ट्रॉन किंवा वर्किंग ऑफ ऑपेरॉन लॅक ऑपेरॉन. आता ह्यांची वर्किंग म्हणजे हे कसं काम करतं. आता खरं पाहिलं तर हे सगळं पेशीमध्ये आहे. हे बघा इथं दाखवतो तुम्हाला, हे सगळं असं आहे. खरं तर पेशीमध्ये म्हणण्यापेक्षा पेशीच्या केंद्रकात ही अभिक्रिया सगळी चालते. लक्षात आलं. तुम्ही जर म्हणलं सर हे कुठं आहे दाखवा म्हणलं तर हे पेशीचे काही ऑर्गनचेही भाग नाही, फिजिओलॉजी वर्किंगचे भाग आहेत. वर्किंग म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये होणारी कार्य. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी. आता हे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन दाखवलं आहे. तुमच्या लक्षात आली तर ते बघा, नसेल तर तेवढे पॉईंट लक्षात ठेवलं तर चालतं. बाकी ह्या 2 आर्टिकलबद्दल डीएनए प्रोटीन सिंथेसिस आणि त्याच्यानंतर काय या ठिकाणी सांगितलेलं आहे कन्सेप्ट ऑफ ऑपेरॉन. ह्या 2च्या फक्त त्याचे पॉईंट लक्षात ठेवा महत्त्वाचे. बाकी त्याच्यामध्ये काही बी जर तुम्ही थोडं 2 शब्द टाकलं तरी चालतंय. बरोबर. कारण हा भाग व्होलाटाईलचा मी अगोदर सांगितलं तुम्हाला, स्मरणात जाण्यासाठी अवघड होतो. चला पुढे. आता या ठिकाणी इंड्युसर्स आता इथं आकृतीमध्ये दिलेले आहेत बघा. हो का. इंड्युसर ए, इंड्युसर बी. इंड्युसर म्हणजे त्याच्यामध्ये ओतणे टाकणे. लक्षात आलं. वाटलं तर थोडं वाचतो मी तुम्हाला. आता हे बघा या ठिकाणी थोडं अशा पद्धतीने करून वाचतो. जमते का बघूया. नाही जमत, ते जमत नाही, हे काही होत नाही तसं. बरं नाही तर चला. आता बघा या ठिकाणी रेग्युलेटर जीन्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी RNA पॉलिमरेज प्रोमोटर आहे. बरोबर. लॅक ऑपेरॉन आहेत आणि त्याच्यानंतर ऑपरेटर ब्लॉकडच या ठिकाणी म्हटलेलं आहे. असा त्याचा अर्थ आहे. हे सगळे त्याच्यातले नावं म्हणजे प्रक्रियांची नावाचा असा त्याचा अर्थ आहे. आता आपण डायरेक्ट या ठिकाणी काय पाहू आपण इंड्युसर आपण या ठिकाणी बघूया. बरोबर आहे. इंड्युसरमध्ये काय या ठिकाणी म्हणतात इट इज ए केमिकल इन द सायटोप्लाझम. आता सांगितलं सायटोप्लाझम कुठं असतं पेशीमध्ये. मग त्याच्यानंतर आलो लॅक्टोज विच इनॲक्टिवेट द रिप्रेसर वेन लॅक ऑपेरॉन इज स्विच्ड ऑन. लॅक ऑपेरॉन जर बंद करून म्हणजे चालू करून टाकला आपण, देन इंड्युसर जॉईंट विथ रिप्रेसर प्रोटीन्स. मग रिप्रेसर प्रोटीन बरोबर तो जुडतो असा त्याचा अर्थ आहे. प्रिव्हेंटिंग द बाइंडिंग ऑफ रिप्रेसर्स टू द ऑपरेटर जीन्स. सो द ऑपरेटर जीन्स इज फ्री and now enzyme RNA polymerase can be moved from promoter to structural genes. प्रोमोटर पासून तर स्ट्रक्चरल जीन्सकडे वाया ऑपरेटर जीन्स. कोणाच्या मार्फत? ऑपरेटर जीन्सच्या मार्फत असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतरचा रोल ऑफ लॅक्टोज दिलेला आहे. आता लॅक्टोजचा या ठिकाणी काय रोल आहे, काय भूमिका त्याने या ठिकाणी विचारलं आपल्याला ते बघा. ए फ्यू मॉलिक्यूल ऑफ लॅक्टोज एंटर इन टू द सेल. फ्यू मॉलिक्यूल काही लॅक्टोजची सेलमध्ये आपण जर सोडले तर काय होतं सेल बाय अन एन्झाईम परमिएजेस. ए स्मॉल अमाउंट ऑफ दिस एन्झाईम इज प्रेझेंट इव्हन वेन ऑपेरॉन इज स्विच्ड ऑफ. ऑपेरॉन जर स्विच ऑफ करून टाकलं, बंद करून टाकलं तर फ्यू मॉलिक्यूल ऑफ लॅक्टोज ॲक्ट ॲज ए इंड्युसर अँड बाइंड टू रिप्रेसर्स
These repressors induce the complex fail to join with the operator genes, which is then termed on structural genes. ते नंतर स्ट्रक्चरल जीन्समध्ये रूपांतर होतात, प्रोड्यूस ऑल जीन्स, आणि त्याच्याबरोबर सगळे एन्झाईम तयार होतात, प्रतिजैविकी तयार होतात. दस द लॅक्टोज ॲक्ट ॲज ॲन इंड्युसर ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन. बघा, व्हेन द इंड्युसर लेवल फेल, ज्यावेळेस इंड्युसरची लेवल फेल होते, द ऑपरेटर इज ब्लॉकड अगेन, नंतर ते ऑपरेटर पुन्हा ब्लॉक होतो बाय ए रिप्रेसेसर. सो द स्ट्रक्चरल जीन्स इज represented inactivated again. This is negative feedback. हे निगेटिव्ह फीडबॅक आहे, पाठीमागून देणारा कमतरता असेल तर त्याला. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचं ब्रेनचा डोक्याचा वापर करा म्हणतंय. इफ ऑपरेटर जीन्स इज डिलेटेड ड्यू टू म्युटेशन, हाव विल इथोग्लिकोली मेटाबोलाइज द लॅक्टोज. हे मेटाबोलाइज लॅक्टोज हे काय करतात त्या ठिकाणी, हे बंद करून टाकतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकताल का म्हणताय, व्हॉट इज द रोल ऑफ रिसेप्टर जीन्स. त्याच्यानंतर नेम द डिफरंट स्ट्रक्चरल जीन्स इन द सिक्वेन्स ऑफ ऑपेरॉन. ऑपेरॉनच्या सिक्वेन्समध्ये स्ट्रक्चरल जीन्स कोणकोणते आहेत ते सांगा म्हणतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. विच मॉलिक्यूल डज ॲक्ट ॲज द इंड्युसर मॉलिक्यूल इन लॅक ऑपेरॉन. त्याच्यानंतर इन विच कंडिशन लॅक ऑपेरॉन इज स्विच ऑफ, कोणत्या कालावधीमध्ये लॅक ऑपेरॉन स्विच ऑफ होतो. आता त्याच्यानंतर आता या ठिकाणी इंटरनेट माय फ्रेंड असं म्हटलेलं आहे. फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट ट्रिप ऑपेरॉन, ॲरो ऑपेरॉन, हिज ऑपेरॉन, व्हायल ऑपेरॉन. आता हे आपल्या अभ्यासक्रमामध्येच नाही, ते इंटरनेटवर जाऊन ती ॲडिशनल माहिती आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या म्हणते त्यांना. ओके, आता फक्त तुम्हाला लक्षात घ्या या ठिकाणी. आता ह्याच्यानंतरचा भाग थोडंसं तुम्हाला आता पुढचं सोपं येणार आहे. आता हे दोनच भाग तुम्हाला त्या ठिकाणी, बरोबर आहे, कोणतं कन्सेप्ट ऑफ किंवा ऑपेरॉन कन्सेप्ट आणि प्रोटीन सिंथेसिसचा. तर मी जेवढे मुद्दे सांगितले तेवढेच लक्षात ठेवा, बाकी नाही लिहिलं तरी चालतं, तेवढ्याचे त्याला मार्क आपल्याला पडून जातात असा त्याचा अर्थ आहे. ओके, आय विल स्टॉप हिअर.